पुणे शहरात प्रथमच श्री बालाजी महानाट्याच्या माध्यमातून श्री बालाजी यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. जितके भव्य दिव्य हे महानाट्य ऑन स्टेज सादर केलं जात आहे, तितकीच या मागची गोष्ट मजेशीर आहे. भव्य रंगमंच, रोबोटिक हत्ती, घोडे हे या महानाट्याचे स्टार एलिमेंट आहेतच. शिवाय या महानाट्याचं सादरीकरण करणारे 250 कलाकार हे प्रोफेशनल कलाकार नसून हौशी कलावंत आहेत आणि अतिशय अप्रतिमरित्या हे नाटक सादर करीत आहेत. श्री बालाजी महानाट्याच्या बॅकस्टेजला आपण आहोत आणि या महानाट्यामध्ये श्रीनिवास आणि पद्मावती ह्या दोन प्रमुख भूमिका साकारणारे हौशी कलाकार आज माझ्यासोबत आहेत. या महानाट्यामध्ये श्रीनिवास आणि पद्मावती ह्या दोन प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही दोघं सुद्धा तुमचं मूळ प्रोफेशन काय आहे आणि त्यानंतर ह्या नाटकाचा प्रवास कसा झाला तुमच्या दोघांचाही. पहिल्यांदा आधी नाव सांगा. माझं नाव पियुष पेंडके आहे आणि ही प्रगती आहे, प्रगती मिश्रा. प्रगती पियुष पेंडके बोलू शकतो. तर आम्हाला इस्कॉनशी जोडलेले आता 13 वर्ष झालेले. आम्ही खूप असे प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहोत, पण आम्ही दरवर्षी मंदिरातले ड्रामा फेस्टिवल असतात तर आम्ही छोटे मोठे रोल्स करत होतो. पण म्हणजे विलेजर्स किंवा मॉबमध्ये जे छोटे मोठे रोल्स असतात. पण दिस इज द फर्स्ट टाईम की आम्हाला अशी अपॉर्च्युनिटी भेटली आणि ऑल थँक्स टू गॉड, ऑल थँक्स टू गुरु महाराज अँड आवर डिरेक्टर्स. अकॅडमिकली आम्ही MBA केलेलं आहे. ही HR आहे आणि मी फायनान्समध्ये काम करतो. वी आर वर्किंग विथ बार्कलेज. आम्ही दोघंही ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट. कशी तुमच्यापर्यंत पोहोचली ही यांची आयडिया होती. आम्ही जेव्हा यांनी महानाट्य केलं होतं 2 वर्ष आधी, ज्याचं नाव आव्हानाचे होतं आणि तेव्हाच त्यांनी याचं सीड टाकलं होतं की दे आर प्रिपेअरिंग फॉर समथिंग मेगा, लार्जर दॅन लाईफ. असा एक्सपिरियन्स असा कोणी बघितलंच नसेल आणि त्यांना एक बनवायचाच होता जो जाणता राजासाठी ना ॲज गुड एज ती पोझिशन होल्ड करेल. त्यांना असा मेगा ड्रामा बनवायचाच होता आणि माझी वाईफ स्क्रिप्ट रायटिंगमध्ये त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व होती. गेले 1 वर्ष दे हॅव बीन डुईंग अ लॉट ऑफ रिसर्च. त्यांनी खूप पुस्तकं वाचले, त्यांनी लेक्चर्स ऐकलेत सगळे. कारण पास्ट टाईम्स, कारण एक सीन तुम्ही बघाल जर का नाटक तर भरपूर त्यांनी छोट्या छोट्या स्टोरीज जोडून एक मोठा असा ॲज गुड एज मूवी विथ अ मेलोड्रामा, डान्सेस आणि नाही भरपूर काही त्यांनी फ्लेवर्स स्पाइसेस त्यांनी खूप जोडलेले आहेत. दे डिड अ गुड big research in this. अचानक एक दिन दोपहर में कॉल आया फ्रॉम द डायरेक्टर राधा वृंदावन चंद्र प्रभु एंड ही वाज लाइक इफ़ यू कैन कम टू आवर प्लेस बोथ ऑफ यू शुड कम. तो मुझे पहले ये लगा बोथ एज इन स्क्रिप्ट का ही कुछ होगा बिकॉज उसी से रिलेटेड हम लोग काफ़ी कुछ कर रहे थे और उसके पहले हम लोग मिलते थे फॉर द स्क्रिप्ट पार्ट. फिर उन्होंने बोला नहीं यू गेट प्रभु जी ऑल्सो. सो आई एम लाइक ओके. फिर मुझे ऐसा लगा मे बी बैक एंड का कुछ होगा. So चलो. So then we went and they gave us this news that as you know this is a drama and you both are selected for yes this yes Lakshmi Narayan and Srinivas and Padmavati and I was like okay and that's how it went. किती दिवसापासून सुरू आहे? October onwards. आम्ही नोव्हेंबर ऑनवर्ड्स तुम्ही म्हणू शकता. नोव्हेंबरपासून आम्ही जे लीड रोल्स होते हम लोग त्यांची प्रॅक्टिस सुरू केलेली आणि बाकीचे जे छोटे छोटे रोल्स आहेत ते जानेवारी ऑनवर्ड्स. पण कामामुळे तुम्हाला वीकेंडलाच प्रॅक्टिस करावी लागते. फक्त वीकेंड. सिर्फ वीकेंड पे करी. अभी तक भी हम लोगों ने सिर्फ वीकेंड्स पे ही करी है प्रैक्टिस. त्यांनी शेड्यूल इतका चांगला बनवला की आमची वर्क लाईफ बॅलन्स बरोबर म्हणजे मेंटेन झाला आणि आम्ही प्रॅक्टिसला पण येऊ शकलो. म्हणजे लक्ष्मीनारायण आणि शिवाय तुम्ही दोघं सुद्धा रिअल लाईफचे पण लक्ष्मीनारायण आहे. मग लग्नानंतर इतक्या वर्षानंतर असा एक कपलची भूमिका साकारताना काय अनुभव आहे दोघांचा? फ्रँकली आम्हाला ना आम्ही परत एकमेकांशी खूप अटॅच झालेलो आहे. कारण वर्क लाईफमध्ये तुम्हाला कळतंच की नाही आपापल्या कामात असतात आणि ऑल्दो वी हॅव हायब्रिड वेज ऑफ वर्किंग की नाही घरी पण असतो पण घरी असूनही नसल्यासारखंच असतं राईट. मी आपल्या कामात असतो, ती आपल्या रूममध्ये असते, ती आपला लॉकडाऊन असतो, मी आपला लॉकडाऊन असतो.
तो दिस ड्रामा ॲक्च्युली केम ॲज अ बून है ना, की आम्ही परत एकमेकांशी ती जुनी केमिस्ट्री, आमचं लव्ह मॅरेजच झालेलं पण समाव तो फ्लेवर गेलेला होता आणि वी काइंड ऑफ रिजॉईंड दॅट थिंग अगेन. तर आम्ही वी आर फिलिंग व्हेरी ब्लेस्ड फॉर दॅट. काल पहिला परफॉर्मन्स झाला, लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं, इतका मॉब होता आणि शेवटी तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक अक्षरशः धावत होते. तर काय भावना आहेत? I am just doing a role. Yes. But the real God is sitting there, right? The real hero of this The entire real- story is him. So basically, it's him that we are just representing him, Correct. and we just don't want to do any injustice. तो उस तरह से हम लोग पोर्ट्रे कर रहे हैं और यही अनुभव भी है हमारा कि हम लोग जो आगे भी करते आए यू नो वो भगवान की सेवा में ही है. सो उस तरह से ही फुलफिल कर पाए ड्रीम्स. और पण बरं वाटलं आम्हाला की बहुत अच्छा. लोक लोक आहे, येतात उनका आहे आणि response. त्यांचे रिॲक्शन्स खूप चांगले होते. बिग टास्क की मला पुढच्या सगळ्या ॲक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि बालाजी महानाट्य, इसके 3 स्तंभ है: इतिहास, लीला और समर्पण. इतिहास यानी हिस्ट्री, कि श्री बालाजी का हिस्ट्री क्या है, तो बोलते हैं सतयुग से कलयुग तक. सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग और कलयुग, चारों युगों में यह जो कहानी है ये चारों युगों में फैलती है, इसलिए इसका नाम है इतिहास. तो एक्चुअली इतिहास क्या है, तो हमने चारों युगों की इसमें जो इतिहास है वो कवर किया है. इतिहास, लीला, जो भगवान की लीला है बालाजी की, तो वो एक्चुअल लीला का अर्थ है स्टोरी. एक हिस्ट्री है और एक स्टोरी है. तो जो स्टोरी है उसकी एक्चुअल लीला वो सेकंड हाफ में ऑलमोस्ट पूरी कवर हो जाती है. इतिहास पूरा फर्स्ट हाफ में कवर होता है. और तीसरा, इस मूलभूत इस पूरे स्टोरी का अंडरलाइंग थीम है समर्पण. समर्पण यानी सैक्रिफाइस. तो ये समर्पण किस प्रकार का है अलग अलग जीवों का, जैसे वेदवती का समर्पण क्या है, पद्मावती का समर्पण क्या है, बकुला देवी का क्या समर्पण है, यशोदा मैया का क्या समर्पण है. तो ये सारा समर्पण हमें इसमें देखने मिलता है. तो ये 3 मुख्य स्तंभों पे यह पूर्ण महानाट्य आधारित है: इतिहास, लीला और समर्पण. इस श्री बालाजी महानाट्य का मुख्य उद्देश्य सोशल कॉज है. इसमें से कोई भी कलाकार किसी भी प्रकार का मानधन नहीं ले रहा है. सारे कलाकारों की मंशा केवल एक ही है कि हम लोग आप सभी लोगों का मनोरंजन अच्छी तरह से कर सके और इसमें से एक बहुत डीप मैसेज दे सके. और इसमें से जो भी धनराशि इकट्ठा हो उसके लिए हम अलग अलग सोशल कॉजेज़ के लिए यूज़ कर रहे हैं. जैसे मिड डे मील प्रोग्राम है, हम गरीब बच्चों को खाना खिलाते हैं. फिर इस्कॉन का एक पंढरपुर में बहुत बड़ा प्रोजेक्ट आ रहा है, वहाँ पे हम डोनेट कर रहे हैं. धन्यवाद. हरे कृष्ण. कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.